आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आता YouTube वर. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी स्वामिनी स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी साड्यांची महाराणी. स्वामिनीचा इश्य सेल 10 ते 50% डिस्काउंट सर्व फ्रेश स्टॉकवर. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. तूच स्वामिनी खरोखरी, तूच स्वामिनी खरोखरी. वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. ऋग्वेदाच्या 10व्या मंडलात ब्रह्मरूपी आदिशक्ती आपलंच स्वरूप उलगडून सांगताना म्हणते, रुद्र, वसु, आदित्य आणि विश्वदेव यांच्या रूपाने मीच भूतलावर विहार करत असते. मी विश्वाचा आत्मा आहे, सर्वत्र माझीच सत्ता आहे. मित्र, वरुण, इंद्र, अग्नी, अश्विनी या देवतांचं रूप मीच धारण करते आणि त्यांना माझ्यामुळेच अस्तित्व मिळालेलं आहे. जो कोणी अन्न ग्रहण करतो, श्वासोच्छ्वास करतो, डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, तो हे सगळे व्यवहार माझ्या शक्तीमुळे करत असतो. मग तो प्राणी द्विपाद असो की चतुष्पाद असो, जल असो की वनस्पती असो. जो माझं हे ब्रह्मरूप जाणत नाही तो विलयाला जातो आणि जो जाणतो त्यालाच माझी कृपा लाभते. मी त्याचं रक्षण करते, त्याला मी तेजस्विता देते, श्रेष्ठता देते, प्रज्ञावंत करते. रुद्राच्या धनुष्याला प्रत्यंचा चढवणारी शक्ती मीच आहे. मीच तिन्ही लोकांना व्यापून आहे, त्यांचं नियमनही मीच करते. सर्व चराचरांची निर्मिती आणि संहारही मीच करते. मी सर्वांमध्ये आहे तरी सर्वांपलीकडची आहे. मी विश्वस्वरूप आहे आणि विश्वातीतही आहे. वेदांमध्ये आदिशक्तीनं स्वतःच असं वर्णन केलं आहे. केवढं भव्य आणि उदात्त वर्णन आहे हे. देवी म्हणजे विश्वाला जन्म देणारी, विश्वरूप असणारी आणि विश्वाचा संहारही करणारी अशी एक महाशक्ती. त्या शक्तीची कितीतरी रूपं आणि तिला कितीतरी नावं. पराशक्ती, प्रकृती, आदिमाया. सृष्टीमध्ये माणसांनी तिचं दर्शन घेतलं आणि सगुण रूपातही तिला पाहिलं. पृथ्वी आणि नदी म्हणून किंवा वृक्ष, वनस्पती आणि पर्वताच्या गुहा म्हणूनही आपण तिची पूजा केली. कोकणात, गोव्यात, दक्षिण भारतात कितीतरी ठिकाणी वारुळाच्या रूपात आपण तिची पूजा केली. पंजाबमध्ये बियास नदीच्या काठी खडकातून उफाळणाऱ्या ज्वाळा हेच आपण तिचं रूप मानलं. कुठे ती मांजरमुखी देवता आहे, कुठे बगळामुखी देवता आहे, कुठे वराह रूपिणी आहे तर कुठे मासा होऊन ती साकार झाली आहे. ती कुलदेवता असो, ग्रामदेवता असो की उपास्य देवता असो, माणसांना धीर देत, अभय देत, आशीर्वाद देत ती शतकानुशतक या भूमीवर नांदते आहे. तिची किती नावं. अंबा, अंबिका, रेणुका, काली, भवानी, दुर्गा, खोडियार माता, जीवदानी माता, स्वांगी आजी, ओसियाजी माता. कुठे ती त्रिपुर सुंदरी आहे, कुठे कात्यायनी आहे, कुठे वरदायिनी आहे तर कुठे महालक्ष्मी आहे. रूप पार्वतीचं असो, कमला लक्ष्मीचं असो की सरस्वतीचं असो,
या देवतांची उपासना प्राचीन काळापासून आजपर्यंत अखंड सुरू आहे. स्वामिनीचा इश्य सेल 10 ते 50% डिस्काउंट सर्व फ्रेश स्टॉकवर. स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. एकेकाळी मातृशक्तीचा सर्वोच्च गौरव करणाऱ्या समाजव्यवस्थेत मातृदेवतांचं स्थान खूप मोठं होतं. सिंधू संस्कृतीतही त्यांची पूजा होत असे. साऱ्या भारतभूमीवर त्यांचा एकछत्री प्रभाव होता. पुढे हळूहळू पुरुष देवांचं महत्व वाढत गेलं आणि त्यांची पत्नी म्हणून एक एक देवी एकेका देवाबरोबर नांदू लागली. जशी तिरुपतीच्या व्यंकटेशाची पद्मावती, जशी श्री शैलाच्या मल्लिकार्जुनाची भ्रमरांबा. जगन्नाथपुरीला मात्र जगन्नाथाबरोबर ती त्याची बहीण म्हणून उभी राहिली आहे. काही देवींचा मूळ प्रभाव कायम राहिला आणि त्यांच्या भक्तांनी त्यांची उपासना, त्यांची पूजा अर्चा स्वतंत्रपणे चालू ठेवली. जशी पंढरपुरातली विठ्ठलाची रुक्मिणी. आपल्याकडे विठ्ठलाच्या रूपात शिव आणि विष्णू दोन्ही देव एक झाले आणि एक मोठी संत परंपरा विठूच्या रंगात रंगून गेली. या संतांनी विठ्ठल देवालाच देवीही बनवलं, पुरुष देवाला स्त्री देवताच्या रूपात पाहिलं, देवाचं मातृरूप मोठं केलं. पण बायकांच्या ओव्यांमध्ये मात्र विठ्ठलाची रखुमाई राणी आवर्जून प्रकट झालीय. विठ्ठल रखुमाईचा जोडा इथल्या साध्या भोळ्या प्रापंचिक माणसासाठी आदर्श संसार करणारा जोडा आहे. पुरुष देवांबरोबर अशा सुखानं नांदणाऱ्या स्त्री देवतांनी भारतभर सगळीकडे आनंदानं त्यांच्या बाजूचं स्थान स्वीकारलं आणि शक्तीची स्वतंत्र उपासना हळूहळू पुरुष देवांच्या उपासनेत मिसळून गेली. पण त्याबरोबर हेही खरं की स्वतंत्रपणे तिची अनेक स्थानंही गाजती राहिली. घनदाट रानात, उंच पर्वतांवर, नद्यांच्या तीरावर सगळीकडे तिची देवळं विखुरलेली आहेत. वेदकाळात अनेक देवतांचं पूजन होत असे. देवमाता अदिती ही जगाची सम्राज्ञी मानली जात होती. अपोदेवतांजवळ वरुणदेवांचा निवास आहे अशी श्रद्धा होती. सूर्याची सखी किंवा पत्नी म्हणून उषा देवीची स्तुती होत होती. शैव आणि वैष्णव दोघांनाही सारखीच पूज्य अशी गायत्री आणि नीलकमलासारख्या रंगाची वैष्णवी देवी सावित्री, या दोघींच्या जोडीला सामवेदाची प्रमुख देवता सरस्वती ही वैदिक देवता म्हणून प्रसिद्ध आहे. सरस्वती म्हणजे वाणीची देवता, विद्येची देवता, कलांची देवता. ती ब्रह्मदेवाची मुलगी आहे. कर्नाटकात धारवाडजवळ गदगला सरस्वतीचं एक शिल्पसुंदर प्राचीन मंदिर आहे. पुष्कर या राजस्थानातल्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रातही सरस्वतीचं स्वतंत्र मंदिर आहे. लक्ष्मी ही वैदिक देवताच आहे. ती देवासुरांनी निर्माण केलेल्या समुद्र मंथनातून वर आली. ऐरावतानं तिला जलाभिषेक केला. क्षीरसागरानं अम्लान मलिन न होणारी फुलं दिली. ती कमळरूप कमळासना आहे. ज्या घरांमध्ये औदार्य, प्रेम, नीती आणि न्यायाचं वास्तव्य आहे तिथे मी नांदते. कलह, मत्सर आणि अतिथींचा द्वेष जिथं केला जातो तिथं मी कसं राहावं, असं तिनं विष्णू पुराणात म्हटलंही आहे. म्हणजे सद्गुणांमागे समृद्धी उभी राहते, हाच याचा अर्थ. महाराष्ट्रातल्या विविध स्वामिनींचं श्रुतीदर्शन आम्ही आपल्याला घडवलं. ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे स्वामिनी, बिझीलँड बिल्डिंग, कुमठे रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. संहिता डॉक्टर अरुणा ढेरे. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. पार्श्वसंगीत चैतन्य अडकर. निर्मिती रोहन्स आय. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनिया द स्टुडिओ. स्वामिनीचा इश्य सेल 10 ते 50% डिस्काउंट सर्व फ्रेश स्टॉकवर. स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे. आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आता यूट्यूब वर. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन.
तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामी स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.